सुरेखा भोसले नामक एक सिनियर सिटीजन महिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 2021ला काही कारणास्तव म्हणजे कोविडच्या काळामध्ये जे रोगराई पसरली होती त्यावेळेला त्या एकट्याच होत्या. तर त्यांना कुठला तरी सहारा मिळावा म्हणून ते त्यांच्या नातेवाईकांच्याकडे गेल्या होत्या. त्यानंतर त्या इकडे आल्याच नाहीत. पण त्या ठिकाणी कचरा लोकांनी टाकला होता. तर त्या ठिकाणी पीएमसीचा बोर्ड लावला होता की ज्याचा आहे त्यांनी कचरा काढून घ्या. तिथं कोणीच येत नसल्यामुळं गैरसमजातून बाबू चौधरी यांनी त्या ठिकाणी तो कचरा वगैरे साफ करून घर ताब्यात घेतलं. आता 2026 मध्ये आजी माझ्याकडे आल्याने सांगितलं की साहेब ती जागा माझी आहे. त्यांनी सगळे डॉक्युमेंट दाखवले. त्या बाबू चौधरी यांना बोलून घेतलं, त्यांनी पण डॉक्युमेंट दाखवले. आता यांना जर कोर्टात केस वगैरे पाठवायची म्हटलं तर त्याला अजून 10 वर्ष लागतील. मग सामंजस्यानं दोघांना जवळ बसवलं. बाबूला सांगितलं की बाबा तुझा जो काही खर्च असेल तो आम्ही लोकवर्गणीतून तुला देऊया आणि तुला ह्यांच्या सुरेखा भोसले आजी जे आहेत त्यांना त्यांचे हे कर. मग ताबडतोब त्या ठिकाणी दिलीप कुराडे आणि हनीफ साहेब आहेत नगरसेवक यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि कुणावरही जबरदस्ती केली नाही की तुम्ही पैसे वगैरे द्या म्हणून. त्यांनी स्वमर्जीनं लोखंडे असतील, हनीफ असतील, दिलीप कुराडे असतील किंवा इतर लोक असतील त्यांनी स्वखुशीने मदत केली आहे. आणि आज आपण बबलूचं पण एक घर वसतंय. त्याची 3 मुलं आहेत. त्याला एक नवीन घरात तो जातोय. आजीच्या घरामध्ये जाते. आणि ह्याच्यामध्ये असं झालं होतं की ती आजी ही हिंदू आहे, बाबू चौधरी मुस्लिम आहे. कुठेतरी जातीय सलोखा टिकावा याच्या मागे हाच उद्देश होता, बाकी कुठलाही उद्देश नव्हता.